नमस्कार मित्रांनो, सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर बघू शकता तुम्ही. मी ब्रेड आज आणलेले आहे. आज सँडविच बनवण्याचे ठरवले. आज सकाळचा नाश्ता होता, तर काय बनवावे का न बनवावे याचं लक्षात येत होतं, तर म्हणजे वाटत होते. तर आज म्हणलो आज मुलाला पण आमच्या आवडतात ना सँडविच, म्हणून मी सँडविच बनवण्यासाठी पाव आणले होते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, मी तव्यावरती पाव ठेवून आता त्याला काही टमॅटो चिरलेले आहे आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी पण पाहू शकता तुम्ही. बटाट्याची भाजी सगळं मी आज बनवलेली आहे. अवश्यता मस्तपैकी हळद वगैरे लावली, सगळं मस्तपैकी भाजी बनवलेली आहे. आता ब्रेड चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आणि ब्रेड भाजल्यानंतर त्याला आता तूप लावायसाठी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मी तूप लावून आता घेतले बघा, त्याला चांगल्या प्रकारे सगळ्या ब्रेडला तूप लावून घ्यायलो आहे. आता खायलाच्या दृष्टीने तूप लावले की ते टेस्टला लागतात आणि लहान मुलांना पण खूप आवडतात. त्याच्यामुळे माझ्या मुलाला खूप आवडतात, म्हणून मी आज म्हणलो ब्रेड सँडविचेस बनवू का. गरम आता त्याचा कलर पण ब्राऊन व्हायला लागला आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि मला पण सँडविच खूप आवडते. मी आठवड्यातून एकदा तरी सँडविच बनवतो माझ्या मुलासाठी माझ्यासाठी. मला सँडविच खूप आवडते मित्रांनो. तुम्हाला सँडविच आवडते का मित्रांनो? बघू शकता आता पलटून घेतले. आता डबल आणि मी तूप लावलो आहे. तूप गाईचं तूप वापरतो का, तर गाईचं तूप चांगले शरीराची पौष्टिक असते मित्रांनो. बघू शकता का ब्रेड आता त्याला ब्राऊन कलर आलेला आहे. आता बटाट्याची भाजी वगैरे आता बनवून घेतलेली आहे. टमॅटो घेतलेला आहे, बघू शकतो का टोमॅटो हातामध्ये माझ्या आहे. आता टमॅटो ठेवायचा, माझ्या मुलाला टमॅटो खूप आवडतात, त्याच्यामुळे म्हणलो टमॅटो आधी ठेवून घ्यावे. मग आता त्याच्यावरती ही जी बटाट्याची भाजी वापरायची, साधीच भाजी आपली बनवली साध्या पद्धतीने, जिऱ्या मोहऱ्या हळद कांदा वगैरे यूज करून. बघा बघू शकता तुम्ही, आता मी सँडविच बनवायला घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी मी बनवलेली रेसिपीमधली कशा प्रकारे आहे मित्रांनो. आणि सँडविच साध्या पद्धतीनं साधं सँडविच बनवलेलं आहे. म्हणजे सँडविचमध्ये 3-4 प्रकारचे सँडविच बनवतात, पण मी साधे सँडविच बनवायला घेतले का, तर साधे सँडविचमध्ये जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्या वस्तूमध्ये आपण बनवू शकतो मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला सँडविच आवडतं का मित्रांनो? कोण कोण सँडविच घरी बनवतं सांगा मित्रांनो. बघू शकतो का बटाट्याची मी आता टमॅटो लावून ठेवून घेतलेलं, त्याच्यावर आता बटाट्याची पेस्ट द्यायची. म्हणजे एक नाही ते खायला, आणि ते कसं गरम झाले ना म्हणजे खायला एकदम मस्तपैकी लागते. आणि सँडविच मला पण खूप आवडते. माझा मुलगा तर मला म्हणतो सारखं पप्पा बनवून द्या, त्याला खूप सँडविच आवडते मित्रांनो. आणि तुम्हाला सँडविच आवडते का मित्रांनो? मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ कसा प्रकारे बनला तर आता हो का, परत मी टमॅटो आणले डबल 2-2 पीस एका सँडविचला टमॅटो वापरतो का, तर माझ्या मुलाला टमॅटो खूप आता शिरायच्या दृष्टीने टमॅटो खायला मस्तपैकी लागतात. तर रक्तवाढीसाठी बघा मित्रांनो का, तुमच्यासमोर आता माझं सँडविच तयार झालेलं आहे. त्याला गरम होण्यासाठी ठेवले गॅसवरती. थोडं ते गरम झाले की मग खाण्यासाठी रेडीच आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही सँडविच बनवलेलं आहे, कशा प्रकारे सँडविच झालेलं आहे बघू शकता तुम्ही. ब्रेड पण चांगल्यापैकी खमंग असे भाजले गेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास ना लाईक करा, फॉलो करा.